नमस्कार मित्रांनो, प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा 4 रांगोळ्या सोप्या पद्धतीत अगदी कमी वेळात कमी जागेत तयार होतील अशी दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। ही आहे पहिली रांगोळी। इथे तुम्ही पाहून घेऊ शकता, मी पहिले रांगोळी काढण्याच्या अगोदर टिपके काढले होते। तुम्ही टिपक्यांच्या ऐवजी अशी उभ्या 5 रेषा आणि आडव्या 5 रेषा काढून देखील घेऊ शकता। ही रांगोळी तुम्ही देवघरात पाटाखाली नक्की ट्राय करा। दिसायलाही सुंदर दिसते आणि रांगोळी काढायला वेळही लागत नाही। तुम्ही याऐवजी तुमच्या आवडीचे रंग देखील भरून घेऊ शकता। मी एका सफेद रांगोळीने तयार होईल म्हणून रांगोळी काढून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे रंग देखील भरून घेऊ शकता। जर तुमच्याकडे कुठलेही रंग अवेलेबल नसतील तर तुम्ही एका सफेद रांगोळीने अशी रांगोळी नक्की ट्राय करा, कारण देवघरात पाटाखाली अशीच रांगोळी काढली जाते। ही आपली पहिली रांगोळी अगदी कमी वेळात तयार झालेली आहे। मी अशा बऱ्याच फ्री हँड रांगोळी तसेच टिपक्यांच्या रांगोळ्या एका सफेद रांगोळीने काढता येईल अशी रांगोळी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे। तसेच फुलांची रांगोळी आणि बऱ्याच अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत। तुम्हाला जर इझी पद्धतीत पाहायची असेल रांगोळी तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा रांगोळी पाहून घेऊ शकता। तिकडे मी अशा शिवलिंगची रांगोळी, गणपती बाप्पाची रांगोळी आणि तसेच सफेद रांगोळीने काढता येईल अशी रांगोळी, फ्री हँड रांगोळी, नवरात्रीमध्ये काढता येईल अशी रांगोळी, दिवाळीमध्ये काढता येईल अशी रांगोळी, अशी प्रत्येकी नावांचे फोल्डर मी प्लेलिस्टला अपलोड केलेले आहेत। तुम्हाला शोधायलाही वेळ लागणार नाही। तुम्हाला जी हवी ती रांगोळी फक्त प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करावं लागेल आणि तुम्ही तुमच्या आवडीची रांगोळी पाहून घेऊ शकता। ही आपली बोलता बोलता दुसरी रांगोळीसुद्धा कंप्लीट झालेली आहे। यामध्ये मी सुद्धा कुठलेही रंग भरलेले नाही आहेत। तुम्ही तुमच्या आवडीचे रंग भरून घेऊ शकता। सकाळीच्या काय गडबडीमध्ये आपल्याला सुचत नाही कुठली रांगोळी काढायची तर तुम्ही ही नक्की रांगोळी ट्राय करा, जेणेकरून तुमचा सकाळीचा वेळही वाचेल आणि रांगोळीसुद्धा झटपट तयार होईल। यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील। आपली दुसरी रांगोळी पूर्ण झालेली आहे। आता पाहूया तिसरी रांगोळी। इथे मी कुठल्याही रांगोळीचे इन्स्ट्रुमेंट म्हणजे रांगोळीचा पेन किंवा पेन्सिल, पट्टी आणि चमचा आणि इत्यादी बरेच असे इन्स्ट्रुमेंट मिळतात मार्केटमध्ये, ते कुठलेही इन्स्ट्रुमेंट वापरलेले नाही आहेत। तुम्ही तुमच्या हाताने देखील रांगोळी काढून घेऊ शकता। तुम्हाला जर पेनाने काढता येत नसेल रांगोळीच्या तर मी इथे हाताने देखील काढलेले आहे। तुम्ही हातानेच ट्राय करा। ही आपली तिसरी रांगोळीसुद्धा पूर्ण झालेली आहे। आता पाहूया चौथी रांगोळी। चौथी रांगोळी अगदी सोपी आहे, जिथे मी स्वस्तिक काढलेला आहे। तुम्ही हा स्वस्तिक देवघरातच नक्की ट्राय करा किंवा उंबरवट्यावर सुद्धा नक्की ट्राय करा। इथे मी स्वस्तिक मोठ्या आकाराचा काढून घेतलेला आहे। तुम्ही उंबरवट्यावर काढण्यासाठी छोट्या आकाराचाही देखील वापर करू शकता। व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडलेले आहे की नाही ते। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।